लाल बाग के राजा की पहली झलक आई सामने। भक्तों को गणपति बप्पा ने दिए दर्शन। मुंबई के मशहूर लाल बाग के राजा की पहल झलक सामने आ गई है। जय जयकारे के बीच गणपति बप्पा ने भक्तों को दर्शन दिए। बड़ी संख्या में भक्त यहां जुटे। मुंबई में लालबाग का राजा सबसे मशहूर गणेश मंडल है। महाराष्ट्र भर के वीवीआईपी यहां पर दर्शन के लिए आते हैं। महाराष्ट्र में गणेशोत्सव की धूम रहती है। गणेश चतुर्थी का त्योहार 7 सितंबर को मनाया जाएगा। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडल के सुधीर सीताराम साल्वी ने कहा, बहुत अच्छे तरीके से लालबाग के राजा की पहली झलक सामने आई है। अच्छी तरीके से मंडल की तैयारी हो चुकी है। कल से लालबाग के राजा के दर्शन के लिए लाइन शुरू होगी। हम लोगों को बढ़िया तरीके से दर्शन करवाएंगे। आई सुनते हैं सुधीर सीताराम साल्वी ने क्या कहा। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं या वर्षीचं हे 91वं वर्ष आहे आणि 91व्या वर्षाचा उत्सव खऱ्या अर्थाने आपण जो आज हा माहोल पाहताय त्या पद्धतीने हा सुरू झालेला आहे। आणि 91व्या वर्षाची ही जी खासियत म्हणाल तर दरवर्षीप्रमाणे लालबागचा राजाच एक प्रकारे वैशिष्ट्य असतं। बाप्पाची मूर्ती ही वात्सल्यपूर्ण मूर्ती, मंगलमय आणि अतिशय श्रद्धेने आपल्याला दिसणारी ही मूर्ती, ही लालबागच्या राजाची मूर्ती पाहून प्रत्येक भाविक हा खऱ्या अर्थाने वेगळा आनंद प्राप्त करतो। वेगळी प्रचिती त्यांना या ठिकाणी बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर येते आणि या कारणास्तव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाच्या भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे। आणि असलेली गर्दी जी आहे, ही जी येणारी गर्दी आहे, ही भाविक आहेत, या भाविकांचं देखील लालबागच्या राजाचं दर्शन अतिशय चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे। येणाऱ्या भाविकाला एक वेगळा आनंद मिळवून देण्याचं काम लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आहेत, आम्ही मंडळ आहे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आमचं, हे या पद्धतीने दिवस रात्र मेहनत घेत आहे। गेल्या 3 महिन्यापासून लालबागच्या राजाची या उत्सवाची तयारी आम्ही सुरू केलेली आहे। आजच्या या उत्सवाचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य तर बाप्पाच्या मूर्तीमध्ये आपण जर वैशिष्ट्य पाहाल तर या वर्षी एक आनंदाची बातमी आहे की रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून लालबागच्या राजाला जवळजवळ 20 किलो वजनाचा असा सोन्याचा मुकुट अर्पण झालेला आहे, जो आम्ही बाप्पाला आता परिधान केलेला आहे, मुकुट चढवलेला आहे बाप्पाच्या शिरावर। आणि जो मुकुट आहे, हा मुकुटामुळे बाप्पाची जी खऱ्या अर्थाने भाविकांना जे अभिप्रेत असतं, बाबा लालबागच्या राजाची श्रद्धा जी आहे, ही श्रद्धा कुठल्या प्रकारे आपण मोजमाप करू शकत नाही, ही श्रद्धा आगाध आहे। आणि येणारा भाविक जो आहे, या आगाध श्रद्धेच्या माध्यमातून लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतो। त्यामुळे प्रत्येक भाविक हा आम्ही जेव्हा इथे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतो, त्या भाविकामध्येच आम्ही खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाचं रूप पाहतो। येणारा भाविक जो आहे, हा इथे येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन ज्यावेळी घरी सुखरूप जातो, तेव्हा आम्हाला देखील एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो। एक चांगलं कार्य केल्याचं जे आमच्या कर्तव्य आहे, त्या कर्तव्यपूर्तीचा आनंद आम्हाला देखील या ठिकाणी प्राप्त होत असतो। बाप्पाचं दरवर्षीचं जे रूप आहे, जे प्रमाणे बाप्पाची जी दरवर्षीची मूर्ती आहे, त्या पद्धतीने यावर्षी देखील आहे, जो खऱ्या अर्थाने बाप्पा राजमहलमध्ये यावर्षी विराजमान झालेला आहे। तर तुम्ही पाहाल, हा पूर्णपणे सुवर्ण महल आहे। बाप्पाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सुवर्ण मुकुट अर्पण झालेलं आहे रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून। आणि संपूर्ण सजावट जी आहे, मुख्य प्रवेशद्वार जे आहे, ते बद्रीनाथच्या महादरवाजेची ती प्रतिकृती आहे। त्यामुळे त्या पद्धतीने या लालबागच्या राजाचं या ठिकाणी आपण सजावट केलेली आहे। या मुख्य व्यासपीठावर उजव्या आणि डाव्या साईडला आपण पाहिलं असेल तर शंकर पार्वतीची मूर्ती तिथे विराजमान झालेली आहे। म्हणजे बद्रीनाथाच्या मंदिराला समोर ठेवून, शंकर पार्वतीच्या मूर्तीला समोर ठेवून बाप्पा हे शंकर पार्वतीचे पुत्र असल्या कारणाने तो एक माहोल या ठिकाणी यावर्षी सजावटीच्या माध्यमातून भाविकांना अनुभवायला मिळेल असं आम्हाला आशा आहे।